हा आजचा स्पेशल मेनू आहे। आज काय स्पेशल मेनू आहे? शाही बिर्याणी मसाला। त्याच्यासाठी काय काय ते घेतले? फ्लावर, गाजर, शिमला मिरची, फरसबी, त्याच्यामध्ये आता दही ऍड करणार, मसाले सगळे ऍड करणार। हा 20 मिनिटं राख ठेवणार। नंतर मग ते कांदा फ्राय करून त्याच्यामध्ये मिक्स करणार। आणि या साईडला तू भात ठेवलाय। भात तयार करून घेतलाय तुम्ही। मसाला ऍड करून मी याच्यामध्ये सगळं शाही मसाला टाकला, बिर्याणी शाही मसाला। मग आता त्याला हे दही टाकलं, सगळं मॅरिनेट करून घेणार आहे का त्याला? हा आता डायरेक्ट भिजवून ठेवून नंतर मग त्याला तेलामध्ये हे करणार। म्हणजे थोडासा आता हे मसाले दही वगैरे सगळे मसाले लावून ठेवणार, म्हणजे मॅरिनेट करून ठेवण्यासाठी। हे काय मीठ टाकते, सगळे ह्याच्यामध्येच मसाले करणार। हे काय हळद तुझ्या लाल मसाला, लाल तिखट, काश्मीरी मसाला आहे की काश्मीरी तिखट, सगळं मिक्स आहे माझ्या बरीच वाटलेलं। कांदे टाकायचे, कापायला याच्यामध्येच टोमॅटो वगैरे ऍड करणार आहे। कांदे 2 लांब कापून फ्राय तेलामध्ये किती घेतले? 2 टमाटर घेतले। आता नंतर 2-3 कांदे घेणार, 1 कांदा फ्राय करणार, 1 कांदा लाल करणार वरती टाकायला साठी, काळा तळून टाकायला। 20 मिनिटं ठेवणार। टोमॅटो वगैरे टाकल्यावर कांदा पण ऍड करणार असेल ना त्याच्यामध्ये? कांदा तेलामध्ये ऍड करणार, लांबच कापून। कशासाठी, म्हणजे किती वेळासाठी ठेवणार आहे? 20 मिनिटासाठी ठेवणार। आता मसाला करून सगळं मिक्स करून, दही लावून सगळं मसाले करून। आज आत्याने आमच्यासाठी आहे ना स्पेशल कटलेट्स बनवण्याचा प्लॅनिंग केलेला आहे। तर मी त्याला विचारते की तू ह्याच्यामध्ये काय काय, ह्या मिश्रणामध्ये आहे ना काय काय ऍड केलेलं आहे? काय काय ऍड केलेलं आहे याच्यामध्ये तू? गाजर, बीट, वटाणा, फरसबी, आणि कोथिंबीर, आणि लिंबू, साखर, आदू मिरच्या, अद्रक मिरची, आणि हे सगळं आता त्याच्यात मिक्स करून पॅटीस बनवणार, कटलेट्स। आता मी कॉर्नफ्लॉवर टाकते, कारण का ते तळल्याच्या नंतर फाटतात म्हणून। त्याच्यानंतर वरती तळता टाइम रवा थोडा टाकायचा, लावायचा, म्हणजे त्याच्यामध्ये करायचं, कोटिंग करायचं रव्यामध्ये। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। चांगल्या प्रकारे मिक्स करायचं। नंतर पॅटीस झाल्याच्या नंतर तळायच्या टायमाला रवा किंवा कॉर्नफ्लॉवरचं पीठ लावून तळायचे। ते डीप फ्राय करणार आहेस की शॅलो फ्राय करणार आहेस? तळूनच टाकणार आता, तळणारच आहे ना।
तेल झालं की कांदा टाकते लांब कापलेला. कांदा हा परतून घेणार आहेस का? म्हणजे जरा परतून घेते. कांदा जरासा परतून घेतल्यावरती त्या भाज्या मसाला केलेल्या आहेत त्या भाज्या टाकणार. ह्या भाज्या टाकून घेते. शाही काय बोलली? शाही बिर्याणी. शाही बिर्याणी. ओके. भाज्या आता चांगल्या प्रकारे परतून घेणार आहेस ना? परतून घेऊन आता ढाकण ठेवून शिजायला ठेवणार. पाणीवरती थोडं ठेवून. दही टाकायच्यामुळे थोडं टाइम शिजायला जास्त टाइम लागतो त्याला. शिजल्याच्या नंतर मग भात ऍड करणार. भाजी शिजलेली आहे आता. आता ह्याच्यानंतर काय करणार तू? ह्याच्यामध्ये आता भात मिक्स करणार नंतर ह्याच्यामध्ये. हे भात थंड करून घेणार आहे ना? ये सब्जी हो गई चले. आता मी भातामध्ये मिक्स करते. सगळी भाजी मिक्स करणार अशी? सगळी मिक्स करणार आता. असं लेअर नाही, डायरेक्ट मिक्स कर. डायरेक्ट मिक्सच. सगळी टाकायची त्याच्यामध्ये. सगळी टाकायची. दिसायला तर छान दिसते, खायला पण छान वाटते. आता ही मिक्स करून झाल्या ना सगळ्या भाज्या. मग आता काय करणार? ती गरम करायला ठेवणार. जेवायच्या टायमाला थोडी गरम करणार. गरम करायची. मग झालं. मी खाण्यासाठी तयार आहे. खाण्यासाठी शाही बिर्याणी तयार. ओके. आणि ते आपले कटलेट्स आहे. कटलेट नंतर तळणार तेव्हा बघ. बस होईल ना एवढं. मिक्स करू. हे आता कटलेटला रवा लावते आणि रवा लावून नंतर फ्राय करणार. डीप फ्राय करते. डीप फ्राय म्हणजे पुरेच करते, डीप फ्राय नाही, पुरेच. हे बघा डीप फ्राय केलं ना. डीप फ्राय केलेस ना? डीप फ्राय केले. हे तव्यावरती पण थोडे तेल टाकून करू शकतं. शॅलो फ्राय करून. हा, फ्राय करू शकतो. हा आजचा स्पेशल मेनू आहे. अशा प्रकारे चटणी कसं